16 मे 2026 हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी शनी अमावस्या आणि शनी जयंती असा दुर्मिळ योग जुळून येत आहे. शनिदेव हे कर्माचे देवता आहेत. जर तुमच्या कामात अडथळे येत असतील, आर्थिक चणचण असेल किंवा साडेसातीचा त्रास असेल तर हा दिवस तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये उद्या शनी जयंती आहे तर उद्या काय करावे, काय टाळावे, कोणते उपाय करावे या संदर्भाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला सूर्यपुत्र शनिदेवांचा जन्म झाला होता. शनिदेव हे न्यायप्रिय देवता आहेत. जे लोक प्रामाणिकपणे कर्म करतात त्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाही, उलट राजा बनवतात. यावर्षी शनिवारीच अमावस्या आल्यामुळे तिचे महत्त्व 10 पटीने वाढले आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून शनी मंदिरात जा. शनिदेवांच्या मूर्तीवर मोहरीच्या तेलाचा अभिषेक करा. तेलात थोडे काळे तीळ टाकायला विसरू नका. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवांचा वास असतो. या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि झाडाला 7 प्रदक्षिणा घाला. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. जर तुम्हाला साडेसाती किंवा ढय्या सुरू असेल तर आजच्या दिवशी शनी चालीसा किंवा दशरथकृत शनी स्तोत्राचे पठण करणे अमोघ मानले जाते. शनी अमावस्येला दानाला विशेष महत्त्व आहे. गरजू व्यक्तीला काळी छत्री, काळे तीळ, काळे कपडे, चप्पल, उडीद डाळ दान करा. कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खाऊ घातल्याने राहू, केतू आणि शनीचे दोष दूर होतात. शनिदेवांनी हनुमानाला वचन दिले होते की जे हनुमानाची भक्ती करतील त्यांना मी त्रास देणार नाही. म्हणून या दिवशी हनुमान चालीसा वाचणे हा शनी दोषावर सर्वात सोपा उपाय आहे. या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः गरीब, मजूर आणि वृद्धांचा. आजच्या दिवशी घरी लोखंडी वस्तू, तेल किंवा मीठ विकत आणू नका. मांसाहार आणि मद्यपानापासून पूर्णपणे दूर राहा, अन्यथा शनिदेवांचा कोप होऊ शकतो. यासारखे छोटे छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत. काही गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. शनिदेव हे केवळ शिक्षा देत नाही तर ते शिस्त आणि यशाचे मार्गदाता आहेत. 16 मे रोजी पूर्ण श्रद्धेने उपाय करा. तुमचे सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात. या दिवशी शनिवार आणि अमावस्या एकत्र आल्याने शनी अमावस्या हा योग तयार झाला आहे. शनी जयंती जेव्हा शनिवारी येते तेव्हा तिचे फळ अनेक पटीने वाढते. हा योग पितृदोष आणि शनिदोषाच्या शांतीसाठी सर्वोत्तम मानला जातो. सध्या शनिदेव आपल्या स्वतःच्या कुंभ राशीत विराजमान आहेत. जेव्हा शनी स्वतःच्या राशीत किंवा उच्च राशीत केंद्रस्थानी असतो तेव्हा षष महापुरुष योग तयार होतो. हा पंचमहापुरुष योगांपैकी एक असून अत्यंत राजयोग मानला जातो. यामुळे भक्तांना स्थैर्य आणि प्रगती मिळते. या दिवशी ग्रहांच्या स्थितीमुळे शोभन योग देखील तयार झालेला आहे. या दिवशी कृतिका आणि रोहिणी नक्षत्रांचा प्रभाव असणार आहे. या दिवशी सायंकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्याचबरोबर शनिवार असल्यामुळे या दिवशी लोखंडी वस्तूंची खरेदी ही चुकूनही करू नका. पण लोखंडी वस्तूंचं दान जे आहे तर ते तुम्ही करू शकता. तेलाची खरेदी करू नका आणि तेल जे आहे तर ते तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. या उपायामुळे आपल्या मुलांच्या सोन्याचे दिवस सुरू होतील. अभ्यासात प्रगती, नोकरीत खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आहे. आताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी. मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं. तर त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, उपाय करतो, सेवा करतो. पण ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात त्यावेळेस पृथ्वी तलावरील जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि या ऊर्जेमध्ये ज्या वेळेस आपण काही उपाय करतो त्यावेळेस त्याचं फळ हे आपल्याला अनेक पटीने जास्त प्रमाणात मिळत असतं. तर 16 मे शनिवार अमावस्या आहे, शनी जयंती आहे. या दिवशी आईने आपल्या मुलांवरून, मुलींवरून या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या आहे आणि ह्या वस्तू ओवाळून टाकल्यामुळे
त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. त्याचबरोबर ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणीसुद्धा त्यांच्या दूर होतील. सर्व जे काही दोष आहेत तर ते सुद्धा दूर होतील. तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा या संदर्भात माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम शनैश्वराय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून शनिदेवाची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. त्यासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्रभावी उपाय तुम्हाला सांगते. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी काळ्या गाईला बुंदीचे लाडू किंवा गुळ शेंगदाणे खाऊ घाला. गाईच्या कपाळाला टिळा लावून तिची प्रदक्षिणा करा. गाईमध्ये सर्व देवांचा वास असतो आणि काळी गाय शनीचे प्रतीक मानली जाते. हा उपाय केल्याने कर्जाच्या ओझ्यातून लवकर सुटका मिळते. त्याचबरोबर या दिवशी ओम शनैश्वराय नमः या शक्तिशाली मंत्राचा जप करा. त्याचबरोबर नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं त्वं नमामि शनैश्वरं या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. शनी जयंतीच्या रात्री 10 नंतर रुद्राक्षाच्या माळेवर या मंत्राचा जप करा. जप करताना समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ठेवा. यामुळे मनातील भीती संपते आणि आत्मविश्वास वाढतो. हे छोटे छोटे उपाय करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांनी अभ्यासात चमकले पाहिजे, त्यांना चांगली नोकरी लागली पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले पाहिजेत. 16 मे रोजी येणारी शनी अमावस्या आणि शनी जयंती असा दुर्मिळ योग आहे, ज्या दिवशी आईने केलेले छोटेसे उपाय मुलांचे नशीब बदलू शकतात. आज मी तुम्हाला अशा 2 वस्तू सांगणार आहे, ज्या मुलांवरून ओवाळून टाकल्या तर त्यांच्या प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होतील. अनेकदा मुलांना कोणाची तरी नजर लागते आणि त्यांचे अभ्यासात मन लागत नाही. अशा वेळी हा उपाय करा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर 7 अखंड काळे मिरे घ्यायचे आहे. थोडंसं तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे. अखंड काळे मिरे म्हणजे कुठे तुटलेले फुटलेले मिरे नको. त्यानंतर खडे मीठ तुम्हाला थोडेसे घ्यायचे आहे. शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये कधी हा उपाय करायचा आहे. भात थोडासा तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे. मीठ टाकायचं नाही, साधा भात शिजवायचा आहे. थोडंसं दही घ्यायचं आहे. आता काय करायचं, दही भात एकत्र करायचं. त्यावरती तुम्हाला हे काळे मिरे आणि मीठ जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे. मुलांना किंवा मुलींना जमिनीवरती बसवायचं आहे. पूर्व दिशेला तोंड करून बसवा. आईने आपल्या उजव्या हातात हे सर्व साहित्य प्लेटमध्ये वगैरे घ्यायचं आहे. त्यानंतर मुलांच्या डोक्यावरून घड्याळाच्या दिशेने 7 वेळा ओवाळावे. त्यानंतर हे घराबाहेर नेऊन 4ही दिशांना फेकून द्या किंवा झाडाखाली तुम्हाला ठेवून द्यायचं आहे, जिथे पशुपक्षी येतील आणि हे जे साहित्य आहे किंवा हा जो उतारा आहे तर ते पशुपक्षी खाऊन घेतील. अशा पद्धतीने तुम्हाला हा उतारा झाडाखाली ठेवायचा आहे. फेकणं जर शक्य नसेल तर जर तुमचे मूल नोकरीसाठी प्रयत्न करत असेल किंवा त्याला वारंवार काही समस्या येत असेल तर ह्या ज्या उपायामुळे आहे तर ते सर्व समस्या दूर होताना आपल्याला दिसून येईल. तर असा हा प्रभावी उपाय करायचा आहे. दिवसभरात करा, सकाळी करा, संध्याकाळी करा, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा. उपाय करताना आईने मनातल्या मनात म्हणावे, हे शनिदेवा, माझ्या मुलांच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर कर आणि त्याला सद्बुद्धी व यश दे. आईच्या प्रार्थनेत खूप शक्ती असते, त्यामुळे हा संकल्प नक्की करा. नक्की तुम्ही हा उपाय करून बघा. उपाय करत असताना काही चुका टाळा. उपाय केल्यानंतर मुलाने किंवा आईने परत घरी येताना मागे वळून पाहू नये. हा उपाय करताना मुलाला टोकू नका किंवा कोणाशी बोलू नका. या दिवशी गरिबांना नक्की काहीतरी खायला द्या. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.